आज आयुष्यात पहिल्यांदा नावेत तर बसलो, पण चंद्रभागा मातेला पाहून एवढं पाणी मला डायरेक्ट आठवण आली माही नानी. तर जय गजानन माऊली. दुपारी गजानन महाराजांच्या मठातून निघालो आणि पंढरपूरच्या रस्त्यावर वारकरी भजनाच्या तालावर पावल्या करत होते. खरंच या वयात पंढरपूरच्या वारीची गोडी लागण्याकरिता मायबापाचं पुण्य थोर असावं लागतं. नाही तर आजकालच्या मोठ्या घरच्या स्टँडर्ड लेकरांना ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज कोण आहेत हेही माहित नाही. खऱ्या अर्थानं त्यांची याच्यात काही चूक नाही, चूक त्यांच्या आई वडिलांची आहे की जे त्यांना संस्कार देण्यात कुठेतरी कमी पडले. आता या विषयावर तुमचं मत काय हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इलोरा संस्थांच्या मठावर येताबरोबर श्री गुरु सखाराम बाबा श्रीराम बाबांचे दर्शन घेतले. या ठिकाणी जेवण केले आणि तेवढ्यातच ज्यांचे कीर्तन ऐकल्यावर माणूस एकटाच 2-4 दिवस हसत राहतो असे शिवा महाराज बावस्कर यांची भेट झाली. त्यानंतर तिथून निघालो आणि चंद्रभागा मातेच्या वाळवंटात येऊन पोहोचलो, कारण की आज आम्हाला नावेत बसायचं होतं. आता नावेत बसायचा हा माझ्या पंढरपुरातला पहिला दिवस नाही, तर डायरेक्ट आयुष्यातलाच पहिला दिवस आहे, कारण की याच्या पहिले मी कधीच नावेत बसलो नाही. आता खरं तर महाराजांच्या भक्तांना नावेत बसायची बिलकुल भीती नाही वाटली पाहिजे असं मी काऊन म्हटलं तर हे फक्त महाराजांचे भक्तच सांगू शकतात. आता यायले सगळ्याला पाण्यात पोहता येते तरी याने सेफ्टी जॅकेट घालून घेतले. म्हटलं मर्याला एवढा भेता का रे बा, चंद्रभागा मातेत बुडून जीव जायसाठी बी जन्मजन्मांतरचे पुण्यही पाहिजे ना. आता हा प्रेम भिवतलाय राहिलता, पण व्हिडिओ चालू होतो म्हणून गंमत हसू राहिलता. आता आम्ही इस्कॉन टेम्पलला चाललो होतो, पण त्या ठिकाणी मला माझ्या 12वीतले सर भेटले. म्हणे तू या पेपर बाकी आहे बाबू आणि तुला तो पेपर याच ठिकाणी द्यायला लागते. आता हा काय विषय झाला हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तेव्हा तुम्ही मला पटपट फॉलो करून घ्या. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत चिंता राही ना भय. बोलो गजानन महाराज की जय.